कुठल्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे तुझ्या हातामध्ये नाही आहे, परंतु कर्तृत्व काय आहे ते सिद्ध करणं तुझ्या मनगटामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा संमेलनाचे उद्घाटक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दीपूदादा गिदाते, प्राध्यापक लुल्लेकर, डॉक्टर अशोक पवार. 1983 ला ज्ञानेश्वर मुळे सर IFS मध्ये सिलेक्ट झाले आणि एक मुहूर्तमेढ स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये रोवली गेली. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला शिकळश. तुकाराम जाधव जे युनिकच्या माध्यमातून ग्रामीण भागातली ही ज्योत, रात्र सरू दे अंधार सुरू दे, नव्या स्वप्नांचा नव्या किरणांचा नंदादीप जळू दे, ती प्रज्वलित ठेवत आहे. डॉक्टर राठोड, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे, आई वडिलांच्यावर श्रद्धा आहे, जे सिंहासारखे निर्भय आहेत, निर्भयता हेच ज्यांचं बळ आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ते सगळे माझे लहान बंधू आणि डॉक्टर अशोक पवार आणि माझ्या दोघांच्याही सगळ्या भगिनी. एक महिन्यापूर्वी मी जगन्नाथ शंकरसेठ हॉल, युनिव्हर्सिटी हॉस्टेल, चर्चगेट मुंबई या ठिकाणी हॉस्टेल डेच्या कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो. या हॉस्टेलमध्ये मी 2 वर्ष MA ची तयारी करत असताना, UPSC ची तयारी करत असताना राहिलेलो होतो. त्या हॉस्टेल डेला प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो. त्यावेळेला माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एक पत्र्याची पेटी घेऊन मुंबईला त्या हॉस्टेलमध्ये ज्यावेळेला ॲडमिशन मिळालं, मार्क चांगले होते, त्यामुळं 1 रूम म्हणजे सिंगल रूम मिळाली आणि मी पत्र्याची पेटी लावून पहिल्या दिवशी सगळी पुस्तकं लावत होतो. तेवढ्यात काही सिनियर्स हॉस्टेलचे आले, रूममध्ये घुसले आणि म्हणाले की 6व्या मजल्यावर समुद्राकडे तोंड करून असणारी, वाऱ्याची झुळूक करणारी छानशी रूम होती. मी म्हटलं हे सिनियर्स कशासाठी घुसलेले आहेत, काय झालं? तर येताना ते बायनाक्युलर्स घेऊन आलेले होते, दुर्बीण. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला समोरच्या बिल्डिंग मधल्या काही रूम्स मध्ये बाथ सीन दिसतो आणि इथून आम्ही आता माझी मुख्य परीक्षा 4 महिन्यावरती आलेली होती. मला आठवतंय मी त्या ठिकाणी त्या खिडकीवरती त्याच दिवशी सगळी वर्तमानपत्र लावली आणि ती खिडकी भीष्म प्रतिज्ञा किंवा हनुमान प्रतिज्ञा करून बंद केली. त्या हॉस्टेलच्या आठवणी जाग्या होत असताना मला माझा 21-22 वर्षाचा असतानाचा तो काळ आठवला. मला आठवलं की समोर CCI आहे, त्या हॉस्टेलच्या समोर हायफाय मंडळी त्या ठिकाणी स्क्वॅश, टेनिस, स्विमिंग आणि सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करताना कुंपणातनं आम्हाला दिसायचे. आम्ही कधी कधी उड्या मारून आतमध्ये काय चाललंय हे कुतूहलानं पाहत असायचो. तिथून 2 मिनिटाच्या अंतरावरती यशोधन नावाची एक IAS आणि IPS आणि हायकोर्टचे जज ज्यामध्ये राहतात ती इमारत आहे. त्या इमारतीच्या बाहेर अशा प्रांगणामध्ये लाल दिव्याच्या गाड्या झूम करत यायच्या. त्यातनं सूट बूट घातलेले IAS IPS अधिकारी उतरायचे, युनिफॉर्म मधले अधिकारी उतरायचे. ते लांबून उशाळभूतपणे पाहत असायचो. तिथनंच 3-5 मिनिटाच्या अंतरावरती ओबेरॉय हॉटेल आहे, अँबॅसिडर हॉटेल आहे, ताज हॉटेल आहे. कधी डोक्यात विचारही यायचा नाही, कारण खिशाने कधी परवानगीच दिली नाही की 15 रुपयाच्या वरची राईस प्लेट कधी विकत घ्यावी आणि खावी. 12-13 रुपयाची राईस प्लेट परवडायची. त्या हॉटेलमध्ये चहाच त्यावेळेला 50 रुपयाला मिळायचा. त्यामुळे कधी स्वप्नही पाहिलं नाही की या हॉटेलमध्ये जाऊन आपण कधी मिठीला चहा सुद्धा घेऊ
किंवा चहा पिऊ, तिथूनच 5-7 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे, जे सगळ्यात पॉश थिएटर त्यावेळेचं होतं आणि तिथं सगळे मोठमोठ्या सिनेमांचे प्रीमियर्स व्हायचे. मग शाहरुख खानचा कुठला तरी अभी कभी ना कभी हा काहीतरी सिनेमा आला होता मला आठवतं त्या पिरियडमध्ये. 2 तास त्या शाहरुख खान आणि इतर ऍक्टर्सशी त्या बाउन्सरचे धक्के खात ते दोरच्या पलीकडे राहून त्यांची वाट पाहत बसण्याची सुद्धा वेळामध्ये यायची. शूटिंग पाहायला धक्के खात उभा राहायचो. 1996 आणि 97 2 वर्ष पेकाट तुटेपर्यंत अभ्यास केला. ज्या यशोधन क्वार्टरमध्ये हॉस्टेलचं ऍडमिशन संपल्यानंतर मी सर्वंट क्वार्टर शोधायला गेलो होतो. 10x10 ची सर्वंट क्वार्टर असते तिथं. या IAS IPS अधिकाऱ्यांचे नोकर त्या ठिकाणी राहत असतात. दिवसभर लायब्ररीत अभ्यास करू. हॉस्टेलचं ऍडमिशन संपलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी सर्वंट क्वार्टर्स शोधत होतो, जेणेकरून रात्री आपला झोपता येईल किंवा आराम करता येईल. परिस्थिती बदलली. पत्र्याची पेटी घेऊन आलेला एक मुलगा 2 वर्ष जीव तोडून पेकाटमुळे तोपर्यंत अभ्यास केल्यामुळं ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत असतं. परिस्थिती बदलली. ज्या 10x10च्या सर्वंट क्वार्टर्समध्ये मी सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधतो, तिथंच 2200 स्क्वेअर फीटच्या आलिशान फ्लॅटमध्ये मी माझ्या कुटुंबासह कालपर्यंत राहत होतो. ज्या CCI क्वार्टर, CCI आणि मोठमोठे बॉम्बे जिमखाना क्लब होते. मी DCP झोन 1 म्हणून माझी पोस्टिंग 2008 ला झाली. जिथं उड्या मारताना वॉचमन शिवाय द्यायचे, लोक झटकायचे, हटकायचे. त्याच CCI आणि बॉम्बे जिमखानाचे लोक तिथं माझ्याकडे मॅनेजमेंटची मंडळ आली आणि ऑनररी मेंबरशिप आमच्या क्लबची कृपया घ्या, तुमच्या मुलांसह तुम्ही आमच्या क्लबमध्ये या, अशा विनवण्या करायला लागले. ज्या फिल्म स्टार्सना पाहण्यासाठी 2-2, 3-3 तास बाउन्सरच्या शिव्या खात, बोलणी खात उभा राहिलेलो असायचो. वेस्ट रिजनचा ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस झालो. तेच फिल्म स्टार 2-2 दिवस माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी वाट पाहू लागले. ज्या हॉटेलमध्ये कधी चहा पिण्याचं सुद्धा स्वप्न पाहिलेलं नव्हतं, त्या ताज हॉटेलमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त माझी वाट पाहिली गेली. मी आणि माझा बॉडीगार्ड तिथे वेळेवर पोहोचू शकलो. अतिरेक्यांच्यावर गोळीबार करून लोकांचे प्राण वाचवू शकलो आणि त्यासाठी राष्ट्रपतींचं सर्वोच्च गॅलेंट्री मेडल मिळू शकलो. मी या गोष्टी तुम्हाला माझी बढाई म्हणून सांगत नाहीये. दैवायतम तु पौरुषम कुलायतम तु पौरुषम. कारण काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सूट का घालतात हा मी एका ठिकाणी वाचलेलं होतं. कारण फाटक्या चड्डीपासनं 40शी घातलेल्या चड्डीपासनं अभ्यास करत कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो हे स्वप्न आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी घेऊन आलेलो आहात. ग्रामीण भागातली मुलं आपण ऐकू शकता, पाहण्याची आवश्यकता नाहीये. विचार पोहोचणं हे महत्वाचं आहे. तर कोणी काय फिल्मस्टार वगैरे नाहीये, पाहण्याची आवश्यकता नाहीये. ग्रामीण भागातली मुलं ही रानफुलासारखी असतात. या रानफुलांना जर काळी कसदार जमीन मिळाली, चांगला सूर्यप्रकाश मिळाला, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की मोठमोठ्या शहरातले कमळ, गुलाब, मोगरे सगळे फिके पडून जातात. माझ्या समोर अशी रानफुलं बसलेली आहेत. त्यामुळे मी माझा प्रवास, मी रानफुलाचा, मी सुद्धा स्वतःला रानफुल समजतो आणि माझा प्रवास थोडक्यात सांगणार आहे. त्यातनं तुम्हाला मी आता 20 वर्षापूर्वी परीक्षा दिलेली होती. परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे, अभ्यासक्रम बदललेला आहे. त्या संदर्भात तुम्हाला तुकाराम जाधव सर किंवा त्यांची टीम चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतील. परंतु मी तुम्हाला काय सांगू शकेल, या परीक्षेसाठी आवश्यकता आहे ते किलिंग इन्स्टिंक्ट, ती लाथ मारीन तिथं पाणी काढेल ती असणारी जिद्द, ते मोटिवेशन. कारण माझे वडील हे 34 शिकलेले. मला आठवतंय मी मुंबईला अभ्यास करायला होतो किंवा दिल्लीला इंटरव्ह्यूची तयार करायला होतो,
त्यावेळेला माझे वडील कच्च्या मराठीत, म्हणजे त्यांना मराठी सुद्धा व्यवस्थित यायचं नाही, कारण मोडीमध्ये ते शिकलेले होते आणि मोडीमध्ये ते अजूनही सही करतात. आता 76 वर्ष त्यांचं वय आहे, पैलवान गडी. आणि मी ज्यावेळेला मुंबईला अभ्यास करायचो, दिल्लीला अभ्यास करायचो, त्यावेळेला दर महिन्याला एक पोस्टकार्ड मला ते मात्र न चुकता पाठवायचे. पोस्टकार्डमध्ये भावड्या, मला प्रेमाने गावाकडे भावड्या म्हणतात, की भावड्या कसं चाललंय, जेवायला व्यवस्थित आहे का वगैरे वगैरे इतर सगळ्या गोष्टी लिहायचे. गावाकडे कसा पाऊस पाणी आहे, तालमीत काय चाललंय वगैरे वगैरे. परंतु शेवटी एक ओळ ते न चुकता लिहायचे की भावड्या, मी जिवंत असताना मला तुला लाल दिव्याच्या गाडीत आलेलं पाहायचं. मी अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, अनेक ग्रंथ वाचले, अनेक सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचली, परंतु याच्यापेक्षा मोटिवेट करणारी ओळख माझ्या आयुष्यात मला सापडली. त्या अडाणी बापासाठी, अडाणी आईसाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अभ्यास करायचा, हे त्यावेळेला एक गाठ बांधून ठेवली. छोटंसं गाव आहे माझं, सह्याद्रीच्या कुशीत आणि वारणीच्या कुशीत बसलेलं असं कोकरूड नावाचं. सांगलीपासून जवळजवळ 100 किलोमीटरवरती डोंगरामध्ये बसलेलं गाव आहे. गावाची लोकसंख्या 1800. आणि आता जे सूत्रसंचालकांनी सांगितलं त्या पद्धतीनं 1997च्या रिझल्टमध्ये, 1996च्या परीक्षेमध्ये, म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरच्या 3 परीक्षा, त्यावर PSIची सेल्स टॅक्सची वेगळी परीक्षा झालेली होती. PSIच्या 3 परीक्षा, मी 3ही परीक्षा उत्तीर्ण झालेलो होतो. फिजिकलमध्ये उडलो. त्यानंतर डेप्टी कलेक्टरच्या 3 परीक्षा आणि IPSच्या 3 परीक्षा, म्हणजे एकूण 15 परीक्षा न थांबता 1996ला वयाच्या 23व्या वर्षी कशा पास झालो. मी एकटाच नाही, म्हणजे माझे 3 पदावरती रेग्युलर सिलेक्शन झालं, डेप्टी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि IPS. आणि मी एकटाच नाही, माझ्यावर आनंद पाटील म्हणून माझ्या गावचा माझा लहान भाऊ, तो IAS मध्ये त्याच वर्षी सिलेक्ट झाला. तो आता डायरेक्टर बँकिंग, देशाच्या बँकिंगचं कोऑर्डिनेशन बघतोय. आमच्या शेजारच्या गावचा सुगंध चौगले, तो माझा क्लासमेट, तो इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला. मी 2 वर्षापूर्वी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग घ्यायला मला अमेरिकन सरकारनं बोलवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी मी 56व्या स्ट्रीटवरती मॅनहॅटन, जो सगळ्यात हायफाय एरिया न्यूयॉर्क शहरामधला आहे, तिथे इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे. तिथल्या आलिशान, त्याच्या 500 स्क्वेअर फीटच्या आलिशान चेंबरमध्ये बसताना मला अभिमान वाटला. असे 3 जण आम्ही एका वेळेला कसे काय सिलेक्ट झालो, काय प्लॅन होता, काय ट्रॅक होता, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या, मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक, कशा पद्धतीच्या कॅपॅबिलिटीज, स्वॉट प्रिन्सिपल ज्या पद्धतीने आहे, स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स, आपल्या समोर असणाऱ्या संधी कोणत्या, आपल्या समोर असणारी संकट कोणती, आपल्या समोर असणारे स्ट्रेंथ्स, म्हणजे आपल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत, ह्या ओळखणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करणं हे महत्वाचं आहे. तर मला आठवतं, मी लहानपणी 7वी पर्यंत माझ्या गावातच शाळेला होतो, जिल्हा परिषद शाळा नंबर 1. म्हणजे खेड्यातली लेंगेवाले सगळे धोतरवाले शिक्षक आम्हाला शिकवत होते. 7वीला मला कदम बाई शिकवायला होत्या, वर्ग शिक्षिका. पण गावात आमच्या घोडे आणि नांगरे हे 2 गुंडगिरी करणारे वर्ग होते. आणि त्यात घोडे नांगरे म्हणजे गावातली दादागिरी, पाटीलकी, सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक वारसानं आमच्याकडे आलेल्या होत्या. गावचे सरपंच वडील होते माझे, ज्या वेळेला मी 7वीत होतो. आणि मग सरपंचाच्या मुलाला कोण शिकवणार आणि कोण बोलणार, म्हणजे एकदम ॲव्हरेज, अभ्यासात फार गती नाही, कारण दिवसभर उन्हाळक्या, संध्याकाळी आलं शाळेतनं की नदीला पाट्या टाकायच्या, नदीला जायचं किंवा म्हैशी घेऊन माळावर जायचं किंवा तळ्याकडे जायचं आणि पोहायचं, अशा पद्धतीचे उद्योग चाललेले असायचे. आणि 7वीला असताना मी असंच खुर्चीमध्ये बसलो होतो आणि मुलांना छड्या द्यायचं काम माझं सुरू होतं. त्याला कदमबाई आल्या, त्या नवीन वर्ग शिक्षिका होत्या आणि मला त्यांची माझी काय पूर्वीचा परिचय नव्हता. त्यांना मी सरपंचाचा मुलगा आहे हे माहीत नसावं असं मला वाटलं, माहीत असावं असं वाटलं. त्यामुळं मी काय उभा राहिलो नाही. त्या आल्याजवळ मी खुर्चीत बसलेलो होतो, खांडकन माझ्या कानाखाली आवाज काढला, विश्वास, तू पैलवानांचा मुलगा ना, काय स्वतःला समजतोस, असाच गावगुंड होशील
किड्या मुंगीसारखा जगशील, दारू पिशील आणि मरून जाशील, तुझी स्वतःची ओळख काय आहे? ते 7वी मधले शब्द मला झोंबले, कारण गावातले रोज संध्याकाळी लेझिम खेळताना आमच्याच भाऊकीतली मंडळी दिसायची. म्हणजे देशी दारूच्या दुकानाकडे कुठल्याही गावात, एका गावात म्हणजे आता परिस्थिती इरादेसाहेब अशी आहे की एका गावातल्या एका कोपऱ्यात विद्यालय असतं, दुसऱ्या कोपऱ्यात महाविद्यालय असते, मधोमध मध्यालय असते. कुठं जायचं हे पोरांना कळत नाही. मास्तर कुठं चाललाय किंवा वडील कुठं चालले त्यांच्याच मागणं जायची अशी परिस्थिती आजकाल दिसून येते. कारण त्यांनी आज कानाखाली आवाज करला. मी रडत रडत घरी गेलो. वडिलांना माझा खूप अपमान झालाय असं सांगितलं. वडील म्हणे, अरे तुझा अपमान झालाय तर तू अभ्यास करून दाखव ना त्यांना, पहिला नंबर. मला म्हटलं इथल्या शाळेत शिकायचं नाही, मी तालुक्याच्या शाळेत आहे. मग 32 शिराळ्याला तालुक्याच्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी ऍडमिशन घेतलं. वडील त्यावेळेला मग इलेक्शन जिंकून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि पंचायत समितीचे सभापती झाले. त्यांचंही प्रमोशन झालं. आणि मग रोज यायचं जायचं त्यांच्यावर, कधी यायचो कधी एसटीनं जायचं. त्यात खूप वेळ जायचा. 10वीला होतो, ऍव्हरेज मार्क्स होते. आणि 10वीला गायकवाड सरांनी मला त्यांच्या घरी राहायची सल्ला दिला की बाबा विश्वास, तू येण्या जाण्यात तुझे 2-3 तास जात आहेत, तू माझ्या घरी का राहत नाहीस, मी तुला पेईंग गेस्ट म्हणून ठेवतो. तू मला काय 200-300 रुपये जे मेसचे आहेत ते दिलेस आणि राहण्याचे दिलेस तरी चालेल. मी तयारी दर्शवली. 10वीचं वर्ष महत्वाचं होतं. पहिल्या दिवशी त्यांच्यात बॅग ठेवली आणि झोपलो होतो. पहाटे 3 वाजता त्यांनी माझा दरवाजा ठोठावला. हे खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. मी मुद्दाम म्हणून तुम्हाला सांगतो कारण हा प्रवास महत्वाचा आहे. 12वी FY मधली मुलं असतील. हा पंचवार्षिक प्लॅन होता. तो काय 1 वर्षात मिळालेलं यश नव्हतं. म्हणजे साधारण 12वी पासून सुरुवात केलेली होती. 3 वाजता दरवाजा उघडला. मी म्हटलं सर काय कुठं साप शिरला काय? कारण 32 शिराळा म्हणजे कोपऱ्यात आम्हाला नाग आणि सापांची सवय झालेली आहे. आजकाल सुद्धा ते ट्रेनिंग घेतल्यामुळे चांगले विषारी साप चांगल्या पद्धतीने पकडता येतात. समाजातले विषारी साप. मी म्हटलं सर काय साप निघाला? म्हणे काय नाही, आजपासनं तिथं संत रामदासांनी स्थापन केलेलं मारुतीचं मंदिर आहे. ते पहाटे उठायचे आणि तिथं जाऊन व्यायाम करायचे. गायकवाड सर, तू आजपासून 3ला उठून अभ्यासाला सुरुवात करायची. म्हटलं 3ला काय सर, मी 5 वाजता 6 वाजता उठेल. नाही म्हणजे 3ला उठायचं. हा ब्रह्ममुहूर्त आहे. आणि त्यांनी मला थंड पाण्याच्या नळाखाली, नदी तिथनं जाते एकदम कुडकुडत, मी असं आंघोळ केली, खुर्चीवर बसलो. पण 7-8 दिवस मी पेंगतच होतो. पण 7-8 दिवसांनी मला अभ्यासाची सवय लागली. ब्रह्ममुहूर्तावर तो केलेला 3:30 ते 8:30 पर्यंतचा 5 तासाचा अभ्यास थेट मेंदूमध्ये घुसायला लागला. मी ऍव्हरेज असणारा, साधारण 60, 65, 70 मधला असणारा विद्यार्थी या वर्षभराच्या अभ्यासामुळे, कुठली ट्युशन्स आणि कुठल्याही कॉप्या न करता 10वीला 88 साली 88% मार्क मिळून तालुक्यात पहिला आलो. पहिल्यांदा मला माझ्यातलं पोटेन्शियल कदाचित कळालं असावं. 10वीचा रिझल्ट लागला. सगळ्या जणांना त्यावेळेला राजीव गांधींचा तो एरा होता 88-89. सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं. मग मला पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं. तर 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. न्यू कॉलेज कोल्हापूर, जिथं मेरिटची सगळी मुलं असतात. PCM ग्रुप घेतला. इलेक्ट्रॉनिक्स व्होकेशनल सब्जेक्ट घेतला, जेणेकरून UPA म्हणजे मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळू शकेल. आणि 12वीला असंच एक व्याख्यान आमच्या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज केलेलं होतं. भूषण गगराणी, जे IAS मध्ये भारतात 3रे आले. मराठी माध्यम आणि मराठी साहित्य हा विषय घेऊन हा एक कोल्हापूरचा मारवाडी तरुण देशामध्ये 3रा येतो. ही एक क्रांतीच होती. आपल्यालाही असं काहीतरी करता येईल का? मी, सुगंध, आनंद शेजारी बसलेलो होतो. चुळबुळ सुरू झाली. 12वीचा रिझल्ट लागला. मला 91% ग्रुपला मार्क मिळाले. आनंदला 89% ग्रुपला, त्याचा PCB ग्रुप होता, त्याला 89% मार्क मिळाले. सुगंधला मात्र 96% ग्रुपला मार्क मिळाले. मला इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकलला ऍडमिशन मिळत नव्हतं. मला सिव्हिल, इलेक्ट्रिकल याला ऍडमिशन वॉलचंद इंजिनिअरिंग कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला मिळत होतं. आनंदला 89%ला BDSला ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला मिळत होतं, MBBSला मिळत नव्हतं. सुगंधला मात्र 96%ला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. तो वॉलचंद इंजिनिअरिंग कॉलेजला गेला. आम्ही दोघांनी म्हटलं की ह्या आपल्याला जायचंच नाही, आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा MBBS मिळत नाहीये.
आपण हे भूषण गगराणीसारखं काहीतरी करूयात का. ही चुळबुळ अतिशय त्यावेळेला धोकादायक होती. हे समोर काहीच भविष्यकाळ नाहीये. आर्ट्सला जाण्याचा आम्ही निर्णय घेतला, जो तद्दन त्यावेळेला मूर्खपणाचा आहे असं सगळ्यांनी मत दिलं, इन्क्लुडिंग आमचे प्राध्यापक, आमचे नातेवाईक. सगळ्यांनी आम्हाला वाईट टाकण्याचं. इंजिनिअरिंगचं आणि मेडिकलचे ऍडमिशन सोडून ही पोरं 2 आर्ट्सला गेले, BA ला गेले. पण समोर डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण त्यावेळेला आम्ही स्वतःहून करून घेतलेली होती. झालो तर IAS, IPS, नाही तर गावाकडं बँकेत शिपाई किंवा कारखान्यात कुठेतरी कारखान्यात नोकरीला जाणं हे, किंवा शेती करणं, याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण तो एक प्लॅन केलेला होता, तो एक ट्रॅप होता. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. आपण जर प्लॅन मध्ये अयशस्वी झालो प्लॅन करण्यामध्ये, तर आपल्या आयुष्यात आपण फेल होणार, हा प्लॅन निश्चित झालेला असतो. मग काय करायचं. सिव्हिल सर्व्हिसेसचा पॅटर्न पूर्ण बदललेला आहे. त्यामुळे मी म्हणतोय म्हणून कुणी जर इथं आर्ट्सला जाण्याचा मूर्खपणाचा निर्णय घेतला तर योग्य नाही. हे पहिल्यांदा खुणगाट बांधून ठेवा. आता CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट आलेले आहे. जनरल स्टडीज मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स या सगळ्या वेगळ्या विषयावरती भर आहे. पॅटर्न पूर्ण बदललेला आहे. त्याबद्दल तुम्हाला इतर तज्ञ मंडळी सांगतीलच. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की इतिहास आणि मराठी लिटरेचर हे विषय त्यावेळेला मराठीतनं लिहिणे तर गती देत होते. दरवेळेला रिझल्ट येत होते. अश्विनी कुलकर्णी परत IAS मध्ये टॉपला आल्या, विकास खारगे सर टॉपला आले. असे चांगले रिझल्ट यायला सुरुवात झालेली होती. मग कॉलेजच्या दिवसामध्ये काय करायचं. मग ती 3 वर्ष आपल्याला इतिहास आणि मराठी लिटरेचर हे 2 विषय घ्यायचे आहेत. पण इंग्लिश सुद्धा चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून इंग्लिश लिटरेचर आणि हिस्ट्री अशा 2 विषयामध्ये 2 विषय त्यावेळेला मेजर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायला लागायचे. या 2 विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशनला युनिव्हर्सिटीत पहिला आलो, म्हणजे खूप चांगले मार्क्स मिळाले. त्यावेळेला पहिला म्हणजे 76% डिस्टिंक्शन हिस्ट्रीला मिळणे खूप कठीण गोष्ट होती. पण वासरात लंगडी काय शहाणी तशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये होती. मुंबईत गेल्यानंतर खरी परिस्थिती आपली कळाली. मुंबईत पहिल्यांदा VK अग्निहोत्रीचं इंडियन हिस्ट्री फॉर प्रिलिम्स हे पुस्तक विकत आणलं. मोठाचा मोठा गठ्ठा, आता जेवढा तुकाराम जाधव सरांनी पुस्तक भारताचं बनवलेलं आहे तेवढा गठ्ठा, तेवढा मोठं पुस्तक आणलं. पहिलं पान घेतलं. पहिल्या पानावर 20 इंग्रजीचे शब्द अडकले. मोजून 20 शब्द, म्हणजे 100 शब्दातले 20 शब्द मला अडकले. काय कळालं नाही ते शब्दाचा अर्थ काय. पण पेशन्स सोडला नाही. प्रत्येक शब्दाचा तिथंच अर्थ लिहिला आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळी डिक्शनरी ABCD माझी स्वतःची बनवली. त्यात A चा शब्द आला तर A मध्ये लिहायचो, B चा शब्द त्याचं पारायण करायला सुरुवात केली. हळूहळू गती यायला सुरुवात झाली. युनिव्हर्सिटी हॉस्टेलला ऍडमिशन मिळालेलं होतं. SISC नावाची जी मुंबईमधली आमची पंढरी आहे म्हणून अल्मा मास्टर आहे, त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं स्वप्न होतं. डिसेंबरमध्ये SISC ही 1980ला वसंतदादा पाटील साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होती, महाराष्ट्रातली जास्तीत जास्त मुलं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावी म्हणून ही अतिशय चांगली इन्स्टिट्यूट महाराष्ट्र शासनानं बनवलेली आहे. अतिशय चांगला सक्सेस रेट आहे. जसं प्रायव्हेट क्षेत्रामध्ये युनिक सारखी अकॅडमी आहे, आपल्याला खरोखर रिझल्ट देणारी ही इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये आहे. त्याच्या सब ब्रँचेस औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी आहेत. यामध्ये तुम्हाला 30 मुलांना आमच्या वेळेला डे स्कॉलर्स आणि 30 मुलांना रेसिडेंट म्हणून ऍडमिशन मिळायचं. 500 रुपये स्टायपेंड दर महिन्याला मिळायचा. जेवण फुकट मिळायचं. लायब्ररीच्या फॅसिलिटी सगळ्या फुकट मिळायच्या. राहायची फुकट मुंबईत सोय व्हायची. या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी त्या SISCच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या. तिथं ऍडमिशन घेतलं. 6 महिने अभ्यास केला. पूर्व परीक्षेपर्यंत खूप जिकिरीनं तयारी केली. वय वर्ष 22, यंग होतो सगळ्यामध्ये. उत्साह होता, परंतु कळत नव्हतं. मार्ग चुकत होता. ठेचा लागत होत्या. प्रिलिम्स दिली. MPSCची प्रिलिम्स त्यावेळेला दिली. दोन्ही परीक्षेच्या प्रिलिम्स त्यावेळेला दिल्या. MPSCची प्रिलिम्स SISC मध्ये असताना देता यायची नाही, कारण ती चोरून द्यायची. मग कारण ती फक्त सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे IAS IPSच्याच एक्झामसाठी तिथं बसण्याची परमिशन असायची. ती पण चोरून परीक्षा दिली. पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागला. पूर्व परीक्षेत नापास. प्रिलिम्स मध्ये UPSCच्या परीक्षेत नापास झालो. 7-8 दिवसांनी MPSCचा रिझल्ट लागला. MPSCच्या परीक्षेत पास झालेलो. आता परीक्षा हे
म्हणजे खूप काल माझ्याकडे म्हणजे दररोज माझ्याकडे 7-8 मुलं तुमच्या ग्रामीण भागातली येत असतात आणि त्यांच्याशी मी इंटरॅक्शन पण बऱ्याचदा करत असतो. त्यांचे प्रश्न असे असतात की आम्हाला जमत नाहीये, अभ्यास होत नाहीये, लक्ष लागत नाहीये, सारखं फ्रस्ट्रेशन येतं, कसं तरी होतं, मग अभ्यास होत नाही, मला काय ते समजत नाही. म्हणतात तू किती तास बसतो? 7-8 तास बसतो. त्यातला लक्ष किती तास असतं? 3-4 तास लक्ष असतं. म्हटलं 15-15 तास बसायला, चिकटायला सुरुवात कर, त्या खुर्चीला चिकटायचं, लोह चिंबक लावा किंवा काय मॅग्नेट लाव, काय लावायचं ते लावून खुर्चीला चिकटून बस. 12-15 तास चिकटं म्हणजे 7-8 तासाचं कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये होऊ शकेल. त्यावेळेची दोलायमान परिस्थिती असते, कारण मग त्यावेळेला MPSC UPSC ह्या परीक्षा सापसिडीच्या खेळासारख्या असतात. पाक अगदी टॉपपर्यंत तुम्ही जातात, कारण साधारण 5-6 लाख मुलं या परीक्षेचा फॉर्म भरतात UPSCच्या. त्यातले सिन्सिअर 900 वगळले तर सिन्सिअर 1,00,000 मुलं सिन्सिअर असतात. त्या 1,00,000 मधनं साधारण प्रिलिम्स मधनं 12,000 ते 13,000 मुलं सिलेक्ट केली जातात. प्रिलिम्स मधनं जी 12-13,000 आहेत ती मुख्य परीक्षेला बोलवली जातात आणि मुख्य परीक्षेतलं त्यातनं साधारण जर 600 पदं असतील तर त्याच्या 2.5 पट, साधारण 2,000 मुलं मुख्य परीक्षेतनं इंटरव्ह्यूला बोलवली जातात आणि त्या 2,000 मुलांची 2.5 पट मुलांच्या मुलाखती घेऊन मग त्यातले फायनल 600 सिलेक्ट केले जातात. त्या 600-700 मधले पहिले टॉपर्स 50-60 असतात, ते IAS मध्ये जातात. नंतरचे 15-20 असतात ते IFS मध्ये जातात, इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये. त्यानंतरचे 70-80 जे असतील ते IPS मध्ये जातात. त्यानंतरचे इन्कम टॅक्स, कस्टम, सेंट्रल एक्साइज, इंडियन रेल्वे मधल्या सगळ्या सुपर व क्लास 1 पोस्ट, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, रेल्वे अकाउंट, रेल्वे पर्सोनेल, इंडियन ट्रेड सर्व्हिस, पोस्ट अँड टॅरिफ अकाउंट सर्व्हिस, अकाउंट ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस, अशा 27 वेगवेगळ्या पोस्ट त्यामध्ये आहेत. IAS, IPS आणि IFS एवढा पण ऐकलेला असतो, पण 27 वेगवेगळ्या क्लास 1, सुपर 1, क्लास 1 पदांसाठी ही एकत्रित सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असते. जसं MPSCच्या परीक्षेतनं डेप्टी कलेक्टर, DYSP, सेल्स टॅक्स ऑफिसर किंवा स्टेट एक्साइजचे DYSP अशा वेगवेगळ्या पोस्ट असतात, तशा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधनं 27 प्रकारच्या वेगवेगळ्या पदावरती आपली नेमणूक होत असते. MPSCची मुख्य परीक्षा समोर होती. खचून माझ्याकडे 150 दिवस पण नाही, 90 दिवस, 3 महिन्याच्या अंतरावर 90 दिवस होते. 90 दिवसात मला मराठी लिटरेचर घेऊ नये म्हणून सांगितलं. मग कोणता विषय घ्यायचा? सोशॉलॉजी विषय घेतला. सोशॉलॉजी विषय 8 दिवसात तयार करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. मला आठवतंय माझ्याबरोबर संजय देशमुख नावाचा माझा मित्र, जो MPhil झाला होता सोशॉलॉजी मधनं आणि त्याला 300 साधारण डेफिनेशन्स सोशॉलॉजी मधल्या पाठ होत्या. मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे, अभ्यासाच्या ट्रिक्स आणि टेक्निक्स जे माझे स्वतःचे मी डेव्हलप केलेले होते. आणि कृपया ते टेक्निक तुम्ही वापरू नका, तुम्ही फेल व्हाल. प्रत्येकाचे स्वतःचे टेक्निक स्वतः अभ्यासात तयार करायचे असतात, विकसित करायचे असतात. तोच फॉर्म्युला तुम्हाला लागू होणार नाही. तुमच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने तुमच्या विषयांची निवड असेल, तुमच्या अभ्यास करण्याची पद्धती असेल, कुणाला 3 वाजता उठायला जमेल किंवा कोण 3 वाजेपर्यंत अभ्यास करेल, जागून अभ्यास करू शकतो. स्वतःचा व्यक्तिमत्वाचा अभ्यास करा की मला कोणती सुटेबिलिटी, माझ्यासाठी माझ्या व्यक्तिमत्वासाठी कोणती सुटेबल अभ्यास पद्धती आहे किंवा मला कोणते विषय आवडतात, माझी कशात गती आहे. मी गेले 20 वर्ष, माझे वय आता 42 रनिंग आहे. माझं वजन मात्र 72 किलोच आहे, कारण मी दर रविवारी 21 किलोमीटर धावतो. मी दर ऑल्टरनेट डेला 5 किलोमीटर धावतो. यावेळेला माझं 42 किलोमीटर धावण्याचं टार्गेट आहे. गेल्या वर्षी मी 1 तास 50 मिनिटात म्हणजे साधारण 12-13च्या स्पीडनं मी मॅरेथॉन धावलेलो आहे. ही शिस्त अभ्यासातली शिस्त आहे जी आजपर्यंत मला साथ देत आहे. जी 10वीतली 3 वाजता उठायची शिस्त होती तीच मला मात्र PSIच्या फिजिकलला मी उडलो होतो. कारण काय, मला आठवत आहे ते 400-800 मीटरचा राऊंड असतो, पण UPSCची मुख्य परीक्षा समोर होती, तिची प्रॅक्टिस अजिबात केली नव्हती, अभ्यास समोर होता. मी फिजिकलला गेलो त्यावेळेला आमच्या गावचे एक फौजदार आनंद कांबळे ते पण तिथं आलेले होते मला मोटिवेट करायला, प्रोत्साहित द्यायला. पण मी एक राऊंड कसा तरी धावलो जोरात, पण दुसऱ्या राऊंडला माझ्या पोटात कोपऱ्यात मध्ये दुखायला लागलं. मग मी चालायला लागलो तर ते मला शिव्या द्यायला लागले, रे भावड्या विश्वास, तू असा काय मूर्खासारखा धाव, ही आयुष्यातली संधी, सोन्याची संधी आहे, नोकरी. अरे
म्हणजे ते मला लिटरली शिव्या घालत होते. आणि ज्यावेळेला मी चालत चालत बाहेर आलो त्याला अजून मला त्यांनी शिव्या दिल्या. मी म्हटलं, कांबळे साहेब, मी आता UPSC ची मुख्य परीक्षा देतोय आणि पुढच्या वर्षी IPS झाल्यावर तुम्हीच मला सल्यूट करणार आहात. आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी मला सल्यूट केलेला होता. सांगण्याचा उद्देश आहे की ही दोलायमान परिस्थिती, हे द्वंद्व, हा स्ट्रगल हा नेहमी सुरू असतो आपल्या मनामध्ये. आहेत त्या अभ्यासाचे टेक्निक आहेत, हे तुमचा शत्रू आहे. त्याचे सगळे टेक्निक्स, त्याचे सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पैलू हे तुम्हाला अगोदर माहीत असले पाहिजे. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याला सामोरे जाताना असणारे जे व्यक्तिमत्वातले पैलू आहेत ते तुम्हाला स्वतःला माहीत असले पाहिजे. 26/11च्या रात्री, मला आठवतंय 2008ला त्या रात्री 8:30 पर्यंत आम्ही ओबेरॉयमध्ये होतो. कारण 2 दिवसांनी 28 नोव्हेंबरला डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता, टाइम्स नाव चॅनलचा. ASL टीमचं काम झालं आणि मी घरी गेलो असेल. त्या दिवशी माझा नाईट राऊंड होता, त्यामुळे युनिफॉर्मवरच मी होतो. नाईट राऊंड साधारण 12 वाजता सुरू होतो, पण कुठं कपडे मी अगोदर जाऊन मीटिंग घ्यायचो अधिकाऱ्यांची बऱ्याचदा. 9:30ला मी जेवायला बसलो होतो. 9:45ला जेवण संपलं असेल माझं. तेवढ्यात माझ्या पत्नीने फोन उचलला. डॉक्टर व्यंकटेशम, आमचे त्यावेळेचे ऍडिशनल CP, त्यांचा फोन होता. विश्वास, रश टू लिओपोल्ड कॅफे, देयर इज फायरिंग गोइंग ऑन, आवर कॉन्स्टेबल इज इंज्युअर्ड. विश्वास, लिओपोल्ड कॅफेकडे जा, तिथं फायरिंग चालू आहे, आपला कॉन्स्टेबल जखमी झालाय. मी माझी ग्लॉक पिस्टल, माझ्याकडे रिव्हॉल्वर वगैरे नव्हती, माझ्याकडे चांगलं ग्लॉक पिस्टल होतं. ते 18 गोळी, 2 मॅगझिन्स असतात. रिव्हॉल्वरमध्ये फक्त 6 गोळ्या असतात. बरेच जण म्हणतात की रिव्हॉल्वर घेऊन तो आत्महत्या करायला कशा गेला. माझ्याकडे चांगलं पेपर होतं, कारण साऊथ मुंबईमध्ये माझी पोस्टिंग झाली आहे म्हटल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल माझ्या स्वतःकडे इश्यू करून घेतलेली होती. पण तुलना खूपच विषम होती, कारण माझ्या पिस्टलमध्ये खर्चून 36 गोळ्या आणि सुट्ट्या 10 गोळ्या, अशा 46 गोळ्या होत्या. आणि प्रत्येक अतिरेक्याकडे, ताजमध्ये 4 अतिरेकी होते, प्रत्येक अतिरेक्याकडे एक AK-47, त्याचे 6 डबल मॅगझिन, एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या आणि सुट्ट्या 150 ते 200 गोळ्या. म्हणजे प्रत्येक अतिरेक्याकडे 550 ते 600 गोळ्या AK-47च्या होत्या. 25 ते 30 ग्रेनेड्स होते. म्हणजे एक ग्रेनेड 1/2 किलोचा, तो ब्लास्ट केला तर 25 परिघातला माणूस मेला पाहिजे. एक ऍडिशनल पिस्टल आणि तिचे 60 राऊंड प्रत्येकाकडे होते. आणि एक प्लास्टिकच्या बॅगमध्ये RDXचा 8 किलोचा बॉम्ब, जो तुम्ही CCTV फुटेजमध्ये वगैरे पाहिला असेल. आणि असे सडपातळ देहयष्टीचे 20, 21, 22 वर्षाचे ते अतिरेकी 4 जण आम्ही होते. मी, माझा बॉडीगार्ड. सुरुवातीला त्यांना माझ्याकडच्या 46 गोळ्या आणि माझ्या बॉडीगार्डकडे 30 गोळ्या, एवढी सामुग्री घेऊन आम्ही त्यांना बॅटल करायला गेलेलो होतो. तर लिओपोल्ड कॅफे म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे होमवर्क आहे. ही परीक्षा देताना तुम्हाला एवढं का अभ्यास करायला लावतात, याचं कारण मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय. लिओपोल्ड कॅफे म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, कारण असं एक लिहून आलेलं होतं की लिओपोर्ट, LEOPORTE, लिओपोल्ड नव्हतं. की हे लिओपोर्ट म्हणजे DGP ऑफिस किंवा हायकोर्ट आहे की ज्या ठिकाणी काहीतरी घातपात होऊ शकतो. हे बघितल्यानंतर मला थोडं ऑड वाटलं. हे लिओपोर्ट DGP ऑफिस किंवा हायकोर्ट असणार नाहीये. पण त्या मीटिंगमध्ये, त्या मीटिंगचे मिनिट्स आहेत, मी अधिकाऱ्यांना म्हटले की लिओपोल्ड कॅफे, की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फॉरेन नॅशनल्स, परकीय नागरिक हे बियर प्यायला आणि चिकन खायला येतात, हे टार्गेट असू शकतं. म्हणून आम्ही तिथं जाऊन त्या पूर्ण प्लेसचं सिक्युरिटी ऑडिट केलं. कधी? 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 आणि 25 नोव्हेंबर या 2 दिवशी त्या ठिकाणच्या त्या लिओपोल्ड कॅफेच्या समोर जाऊन वायरलेस सेटवरती मी कॉल दिलेला आहे. हे वायरलेस सेटचं सगळं कॉन्व्हर्सेशन मुंबई पोलीस कंट्रोल रूमच्या कंट्रोल रूममध्ये रेकॉर्डिंग होत असतं. याची सगळी चौकशी आमची प्रधान कमिशन, त्यानंतर ज्यांनी अपॉइंट केलेलं होतं त्या प्रधान कमिशननी आमची सगळी चौकशी केली आहे. तिथं जाऊन कॉल दिला की इथं लिओपोल्ड कॅफेच्या समोर असणारा कुलाबा कॉजवे जो आहे, जो रस्ता आहे, तो दोन्ही बाजूनी खचाखच हॉकर्सनी भरलेला आहे. आणि या ठिकाणी जर बॉम्ब ब्लास्ट झाला किंवा अतिरेकी हल्ला झाला तर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि हॉकर्स मरतील. त्यामुळे सगळे हॉकर्स काढण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, कदाचित तो देवाने दिलेला सिग्नल होता. मी महानगरपालिकेच्या गाड्या बोलवून घेतल्या आणि लिओपोल्ड कॅफेच्या समोरचे 193 हॉकर्स ते काढून पूर्ण तो कुलाबा कॉजवे साफ करून टाकला. अतिक्रमण काढणं का महत्वाचं असतं ते
महत्वाचं. त्यामुळं कमिशननी, प्रधान कमिशननी आतमध्ये त्यांनी 11 माणसं मारली लिओपोल्ड कॅफेमध्ये, आणि ज्यावेळेस बाहेर येऊन त्यांनी गोळीबार केला त्यात एकही सिव्हिलियन नागरिक, सामान्य नागरिक जखमी किंवा मृत्युमुखी पडला नाही. त्याचं पूर्ण क्रेडिट पोलीस आणि महानगरपालिकेच्या ऍक्शन्सला दिलेलं आहे. कारण हे होमवर्क खूप महत्वाचं आहे. तर लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात स्पार्क झाला की हे काहीतरी वेगळं दिसतंय. तेवढ्यात मी मेट्रो थिएटर पास करत होतो. माझा बॉडीगार्ड आणि मी, त्यालाही माझी त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. तेवढ्यात त्यावेळेचे डीजीपी श्री एन रॉय आणि माझे पोलीस कमिशनर श्री हसन कपूर दोघांची फोन मला आले. विश्वास, रश टू ताज. देयर इज फायरिंग ऑफ AK-47 अँड ग्रेनेड ब्लास्ट. स्पेसिफिक त्यांनी मला माहिती दिली की AK-47च्या फैरींचे आवाज येत आहेत आणि ग्रेनेड ब्लास्टचे पण आवाज येत आहेत. आता इथं द्विधा मनस्थिती होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ताजवरती असे आवाज येत आहेत आणि ताजमध्ये अशी काहीतरी घटना होईल असं सुद्धा 26 सप्टेंबरला 1.5 महिन्यापूर्वी लिहून आलेलं होतं. आणि 26 सप्टेंबरला हे आल्यानंतर मी त्या ताजमध्ये दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबरला जाऊन त्या हॉटेलची खडानखडा रेकी केलेली होती. किती? 1-2 तास नाही, 9 तास जाऊन तिथल्या सिक्युरिटी चीफ आणि तिथल्या मॅनेजमेंट बरोबर घेऊन त्या हॉटेलचा कोपरा त्याचे दरवाजे, खिडके, फायर एक्झिट्स, फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर्स, सीसीटीव्ही मॉनिटर रूम, पेरिफरल सिक्युरिटी, हे बारकाईनं जाऊन 9 तास पाहिलेलं होतं पेशन्सनं. इथं काय झालं तर आपल्याला काय सुटकाच नाही, ताजवरती काय झालं आणि असं लिहून आलंय. तर 9 तास सिक्युरिटी ऑडिट त्या हॉटेलचं मी केलं. आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या मॅनेजमेंट बरोबर बैठक केली. 28 इलॅबोरेट लेखी इन्स्ट्रक्शन दिले की हे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन. हे नॉर्थ कोर्टचं गेट आहे. या नॉर्थ कोर्टच्या गेटला काचेचं तुम्ही दरवाजा बसवलेला आहे. हे सगळ्यात वल्नरेबल आहे, कारण ताजला पेरिफेरल सिक्युरिटी नाही, साईडने काही वॉल वगैरे नाहीये, थेट रस्त्यावर आहे, तुम्ही पाहिलं असेल. इथं हे काचेचं गेट आहे, तिथं आयर्न ग्रिल बसवा. हे काचेचं गेट तोडून आतमध्ये अतिरेकी येऊ शकतात, आणि तसंच झालं. त्यांनी आयर्न गेट बसवलं असतं तर कदाचित वेगळी परिस्थिती झाली असती. त्याच ठिकाणी गोळ्या झाडून त्या दरवाजा तोडून ते वॉल्टेड इनसाइड. मेन गेट वरती 6 SLR रायफल घेतलेले माझे जवान मी डिप्लॉय केलेले होते. महिनाभर ते जवान राहिले, पण आपण सगळेजण जातीय दंगली करण्यात उस्ताद. धुळ्याला त्यावेळेला दंगली झाल्या, 9 लोक मारली गेली. त्यामुळे तिथले उचलले माझ्या इन्स्पेक्टरनी मला न विचारता लोक आणि कम्युनल सेन्सिटिव्ह एरिया डिप्लॉय केले. त्याच्याही लिमिटेशन सर, किती दिवस ठेवणार लोक तिथं. अशा स्पेसिफिक, त्यामुळे सीसीटीव्ही कंट्रोल तिथं मॉनिटर बसवावा. त्यामुळे ताजवरती असं काहीतरी झालंय म्हटल्यानंतर मी थेट मोर्चा ताजकडे घ्यायला सांगितलं. मी त्याला स्पेसिफिक सांगितलं पाठीमागच्या तारगाने घे. ताज उलट बांधलेला आहे. स्विमिंग पूल हे पाठीमागच्या समुद्राच्या बाजूला पाहिजे होतं. त्यावेळेला नकाशा जो यायचा लंडनवरून पोहोचायलाच 3-4 महिने लागायचे समुद्रातनं जहाज, तोपर्यंत हे निम्म ताज बांधून झालेलं होतं. त्यामुळे ते उलट्या बाजूला स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलच्या बाजूनं तो मी गाडी घ्यायला सांगितली. तिथं सुनील कुडियाली, ताजचा सिक्युरिटी चीफ, आमची वाट पाहत होता. तो पॅनिक मध्ये होता. सर, दे आर किलिंग पीपल, प्लीज डू समथिंग. म्हटलं शांत राहा, फक्त कुठल्या बाजून कुठल्या दिशेने ते दाखव. आम्ही स्विमिंग पूलच्या साईडला 7-8 डेड बॉडीज रक्ताच्या थरवळत होत्या. तिथून आम्ही फायर एक्झिटनं वरच्या मजल्यावर घुसलो. पहिल्या मजल्यावर 2 मुली, त्यांचे दंड AK-47च्या गोळ्यांनी ब्लास्ट झालेले होते. 2 सिक्युरिटी एड्स होते. त्यांना सांगितलं की तुम्ही या मुलींना हॉस्पिटलला घेऊन घ्या. मी, सुनील कुडियाली, माझा बॉडीगार्ड अमित खेतले आणि एक पाठीमागनं वसंत प्रभू नावाचा इंडियन एक्सप्रेसचा तिथंच फोटोग्राफ तो ट्रेल करत धडपडत आलेला होता. 2nd फ्लोअरवरती रॉयल स्टेअरकेसनं ताजचं विभाजन साऊथ विंग आणि नॉर्थ विंग मध्ये झालेलं आहे. त्या रॉयल स्टेअरकेसवर 3 पाठमोरे अतिरेकी 10:03 मिनिटांनी, कारण हे सगळं सीसीटीव्ही मध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे, 10:03 मिनिटांनी सुनीलनं मला 3 अतिरेकी दाखवले. सर, दे आहे. क्षणाची उसंत न ठेवता, अंतर साधारण 10 मीटरचं सुद्धा नसेल, मी बॅटल कॉक पोझिशन घेतली. तिथं नेम धरणं शक्य नव्हतं. बॅटल कॉक पोझिशन घेऊन ते 3 राऊंड त्यांच्यावरती आम्ही फायर करू शकलो. ते क्रुशियल एवढ्यासाठी होतं, त्यातला 1 जण जखमी झाला, कारण क्रिस्टल हॉलमध्ये ते घुसणार होते. क्रिस्टल हॉलमध्ये अमित वेट्स वर्षा नावाचं लग्न सुरू होतं. 300 ते 400 नागरिक त्या हॉलमध्ये अडकलेले होते. जर ती तांत्रिकी घुसले असते तर प्रचंड मोठं मॅसॅकर झालं असतं. त्यामुळे ते जीव वाचवल्याबद्दल मी आणि माझ्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. ते फायरिंग केल्यानंतर आम्ही शेल्टर घेतलं, पण
त्यांनी तोपर्यंत नेम धरलेला होता. AK-47च्या फैली अशा बरसल्या, परंतु एवढ्या आकाराच्या भिंती ताजच्या आहेत. त्यामुळे आम्ही वाचलो. त्याला सुनीलला सांगितलं की पोझिशन इज इम्पॉर्टंट. गनिमी कावा छत्रपती शिवरायांचा आमच्या रक्तातच आहे. आम्हाला 6व्या मजल्यावर घेऊन चल, वरनं चांगला नेम करता येईल, वरनं आपल्याला फायरिंग करता येईल म्हणून 6व्या मजल्यावर सुनील, मी, माझं बॉडीगार्ड आम्ही घेतले. तिघच आम्ही 6व्या मजल्यावर गेलो. करमबीर कांग ज्यांचं कुटुंब जळून मृत्युमुखी पडलं त्यांचा दरवाजा ठोठावला. सविना सहगल सिनियर रिपोर्टर टाइम्स ऑफ इंडियाच्या, त्यांचा दरवाजा ठोकवला. पण लोकांच्या मध्ये गोंधळ होत आहे. टेररिस्ट आहेत का पोलीसमॅन आहेत का इतर कोण आहेत, गोंधळाची परिस्थिती. कुणी दरवाजा उघडला नाही. 6वा चेक केला, 5वा चेक केला. 10 वाजून 3 मिनिटांनी जे पहिलं फायरिंग आम्ही केलं त्याच्यानंतर 11:15 पर्यंत एकही गोळी ताजमध्ये फायर झालेली नाही. आम्ही जायच्या अगोदर त्यांनी 21 माणसांना मारलेलं होतं अप्रॉक्सिमेटली, आणि नंतर 7 मृत्युमुखी पडले. ते जळून वरच्या मजल्यावरती जी आग लागली त्याच्यात मृत्युमुखी पडले. गोळीने माझ्याबरोबर आलेला राहुल शिंदे तो शहीद झाला, आणि मेजर उन्नीकृष्णन दुसऱ्या दिवशी. दुसऱ्यापर्यंत चेक केलेलं होतं. खाली आलो, आम्हाला वाटलं ते पळून गेले काय, म्हणून मुख्य दरवाजापर्यंत गेलो. तेवढ्यात ग्रेनेड ब्लास्ट 2 झाले. शँडिलियर ते झुंबर होतं ते खळकन खाली आलं. आम्हाला लक्षात आलं की आतमध्ये अजून अतिरेकी आहे. मेन गेटवरती राहुल शिंदे आणि समाधान मोरे तुमच्या जालन्याचा, आणि राहुल शिंदे आपलं सोलापूर मधलं गाव आहे सुलतानपूर. ही 2 मुलं मिसरुडी न फुटलेली ती मला बाहेर येऊन सल्यूट केलं. जिप्सीच्या खाली जाबा धरून बसलेले होते तरुण जवान SRPFचे. त्यांनी दोघांनी सल्यूट केलं. म्हणजे कुठली रायफल आहे? सर 303 रायफल आहे. किती गोळ्या? 30 गोळ्या. परिस्थिती जिकिरीची होती. एकच वाक्य मी सांगितलं की अरे आपल्या आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मरायची परत संधी येणार नाहीये. ही आपल्यासाठी ग्रेटेस्ट संधी आहे. येणार का? बरोबर. 2 पोरं ती माझ्यावर आली. एक 303 रायफली घेऊन आम्ही परतली. म्हणजे वेडात मराठी वीर दौडले सासर, तशी परिस्थिती होती. आम्ही लिफ्ट पकडली. नॉर्थ विंग गाठलं, कारण साऊथ विंग पूर्ण चेक करून झालेलं होतं. पण नॉर्थ विंगला माझ्या लक्षात आलं की इथंही शोधून उपयोग नाही आहे. 6वा 5वा तिथेही आम्हाला सापडले नाहीत. तर CCTV कंट्रोल रूम मध्ये गेलो, आणि CCTV कंट्रोल रूम मध्ये आमच्याबरोबर असणारे पुरू 900 ताजचे एम्प्लॉई आणि माझे बरोबर असणारे कर्मचारी PI ढोले, PSI काकडे हे 2 अधिकारी मला जॉईन झाले. माझे बॅचमेट राजवर्धन जे आता जॉईंट CP नागपूरला आहे ते मला जॉईन झाले. आणि आम्ही तिथं 3:30 वाजेपर्यंत CCTV मधनं मॉनिटर करत त्यांच्याशी लढाई करत राहिलो. ते ज्या वेळेला होस्टेज सिच्युएशन तयार झाली, 6 लोकांना अर्धनग्न करून बंदुकीच्या ठोस्याने खाली मारत आणण्याचा प्रयत्न करायचे, त्यावेळेला आम्ही 2-4 राऊंड वरती फायर करायचो. कारण वरिष्ठांनी आदेश दिले की तिथंच थांबून ठेवा, कारण नेव्हल कमांडोज पोहोचतायत. बाजीप्रभूंनी खिंड लढवावी तशी त्यावेळेची ती परिस्थिती होती. पण 3 वाजता त्यांनी आमचा मजला लोकेट केला, आणि आमच्या मजल्यावर ते लाकडाचं नक्षीकाम असणारी सगळी इमारत, ताजची जुनी इमारत पूर्ण लाकडाच्या त्या मजल्यानी ग्रेनेड ब्लास्टमुळं पेट घेतला. धूर आणि ज्वाळा रूम मध्ये यायला लागल्या. आता जळून मरण्यापेक्षा बाहेर येऊन लढून मरू म्हणून आम्ही बाहेर आलो. पण 4थ्या मजल्यावर त्यांनी आमच्यावर नेम धरलेला होता. आमच्यावर त्यांनी अंधाधून फायरिंग केलं. आमचं फायरिंग त्यात अपुरं पडलं. आम्हीच घेतले. माझा बॉडीगार्ड, त्याला 3 गोळ्या लागल्या. त्याच्या पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलला लागली, आणि राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. मला वाटतं दुसऱ्या दिवशी मी पहिला शहीद झालेला देह आणायला मी राहुलचा गेलेलो होतो. आणि मला आठवतं त्याचं शरीर त्यावेळेला रिगर मॉर्टिस झालेलं होतं, ताटलेलं होतं, पण डोळे उघडे होते. खांद्यावरती रायफल होती. रायफलची बट खांद्यावरती होती. ट्रिगर गार्ड मध्ये त्याची उंगली होती. संगीन वरच्या दिशेने होती. त्याचे डोळे मला साक्ष देत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरज़ू कुछ नहीं है, आरज़ू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. एक 55 वर्षाचा तुकाराम उंबाळे नावाचा एक अंमलदार AK-47 घेतलेल्या अजमल कसाबला भिडतो. 5 गोळ्या पोटामध्ये घेतो तरी पकड ढिली करत नाहीये. एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. दिस इज मिरॅकल. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान यांनी दिलेलं बलिदान, आणि करकरे सर, कामते सर, तुकाराम उंबाळे, शशांक शिंदे, मेजर उन्नीकृष्णन, राहुल शिंदे यांनी दिलेलं बलिदान यामध्ये काही फरक नाहीये.
पण आम्हाला लगेच विसर पडतो या गोष्टीचा. वी फॉरगेट इट. हे होमवर्क, कारण म्हणजे स्पष्ट प्रधान कमिशननं लिहिलेल्या त्यांच्या रिपोर्टमध्ये द ताज अँड ओबेरॉय मॅनेजमेंट फेल्ड ट्रॅजिकली बिकॉज दे डिड नॉट इम्प्लिमेंट स्पेसिफिक सिक्युरिटी इन्स्ट्रक्शन गिवन बाय डीसीपी झोन 1 विश्वास तांगरे पाटील बिकॉज ऑफ देअर हॉस्पिटॅलिटी पर्स्पेक्टिव्ह. कारण ते सुद्धा काय त्या हॉटेलचा किल्ला बनवू शकत नव्हते, त्यांनाही हॉस्पिटॅलिटी सांभाळायची असेल कदाचित. पण हे सगळं होमवर्क केल्यामुळं परीक्षेला हे होमवर्क महत्वाचं असतं. सांगण्याचा उद्देश काय आहे की आरामात आपण ही परीक्षा पास होऊ शकत नाही, त्याच्यासाठी तयारी करावी लागेल. प्रत्येक क्षणात असणारी तयारी महत्वाची आहे. प्रत्येक छोटं छोटं बॅटल आहे ते महत्वाचं आहे. वॉर जिंकणं हे खूप लांबची परिस्थिती आहे. आयुष्यातला प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा हा महत्वाचा आहे. पण तुम्ही प्लॅन करा. तो प्लॅन करून बाबा इकडं जावं लागेल, दिल्लीला जावं लागेल असं काही नाही. असं शीच येते आताच ते काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंदोणी काढी स्वप्न सुखी आळतू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. इथं तुम्हाला जे काही मटेरियल मिळेल, अभ्यास मार्गदर्शन करणार, नापास झालेली 2-4 असतातच. युपीएससी एमपीएससी नापास झालेली 2-4 कॅन्डिडेट्स असतात, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेले कॅन्डिडेट्स असतात, अभ्यास करणारे कॅन्डिडेट असतात. त्यांचा संपर्क वाढवा आणि तुमच्या क्लुप्त्या या त्यासाठी वापरा. मी सांगत होतो संजय देशमुखचं उदाहरण. मी डेप्टी कलेक्टर कशामुळे झालो? इतिहासामुळे झालो नाही. इतिहासाला मला ऍव्हरेज मार्क मिळाले 120 200 पैकी, पण मला समाजशास्त्राला 155 मार्क मिळाले 200 पैकी. म्हणजे मी 7 दिवस त्याचा अभ्यास केला होता. 7 दिवस अभ्यास करून मला 155 मार्क मिळाले. ज्याला 300 डेफिनेशन्स पाठ होत्या, ज्यांनी समाजशास्त्रामध्ये साधारण 7 वर्ष घालवलेली होती. एमपीएल केलेलं होतं, युपीएससीची तयारी करत होता, एमपीएससीची तयारी करत होता, बीए केलेलं होतं, एमए केलेलं होतं. त्या संजय देशमुखला मात्र 90च मार्क मिळाले. मला 155 मार्क का मिळाले? पण कॉमन सेन्स, विच इज नॉट सो कॉमन. कारण परीक्षेमध्ये प्रश्न काय आले? समाजशास्त्रात बलुतेदारी सिस्टम बद्दल लिहा. अरे मला कशाला पुस्तक वाटतंय? मी गावाकडे जन्माला गेलो, मला 12 बलुतेदार 18 बलुतेदार, त्या कुणबी ती बार्टर सिस्टम माहित आहे ना. लहानपणापासून मी बघितलंय, जे मी पाहिलंय ते मी लिहिलं. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतावाद. धर्मनिरपेक्षतावाद मी समाजशास्त्रातलं काहीच लिहिलं नाही, मी इतिहासातलं सगळं लिहिलं. कारण ते 30 इयर्स वॉर जे 11व्या शतकामध्ये प्रोटेस्टंट्स आणि कॅथलिक्स मध्ये झालेलं होतं, त्यातनं सेक्युलरिझमचा कसा उदय झालेला होता इतिहासात मी वाचलेलं होतं. मग इतिहासातला जो धर्मनिरपेक्षतावाद आणि आपल्याकडे असणारी सहिष्णुता, धार्मिक सहिष्णुता, टॉलरन्स, यामध्ये काय फरक आहे त्या अनुषंगाने मी लिहिलं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. 155 मार्क मिळाले. इंग्रजीमध्ये 92 मार्क आहेत मला, 100 पैकी 92 मार्क. माझं इंग्रजी जेमतेम असताना सुद्धा, इंग्रजी माध्यमाच्या अतिशय चांगल्या मुलांना सुद्धा 70-75 मार्क कंपल्सरी इंग्लिशमध्ये पडायची नाहीत त्यावेळेला. आताची परिस्थिती काय मला माहित नाही. कारण एसे जो असतो निबंध, तो 40 मार्काचा त्यावेळेला असायचा. तर एसेला 40 पैकी 20-25 मॅक्सिमम देऊ शकतात प्राध्यापक. पण मला किती दिले असतील? जर 92 मार्क असतील तर मला 35च्या वर 100% मार्क असणार. मग एसे मध्ये मी काय केलेलं होतं? असं एसे मध्ये मी पाठ केलेलं एक भाषण 7-8 एफवायला होतो मी. एनसीसीच्या सी सर्टिफिकेटचा कॅम्प होता. तिथं एक वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली, क्वेश्चन कॉम्पिटिशन होतं आणि मी तिथं भाषण पाठ केलं. मला त्या भाषणाचा अर्थ काहीच कळाला नव्हता. इंग्रजीतलं ते CSR कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू यायचं आणि मग मला स्टाईल पोरांना दाखवायला ते घेऊन जायचं, बरोबर वाचायचं अशी सवय. कारण एमपीएससी मध्ये बऱ्याचदा सेल्फ डिक्लेअर्ड, पब्लिक डिक्लेअर्ड जास्त असतात. एमपीएससी डिक्लेअर्ड नंतर होती की नाही माहित नाही मला. पण मला ते भाषण मी पाठ केलं. पाठांतर बरं होतं माझं, 2-3दा वाचलं, पाठ झालं आणि ते भाषण सरळ जाऊन दिलं. नॅशनल इंटिग्रेशन विषय होता आणि मी निबंध कुठला इंग्रजीत लिहिला होता इकडं, इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आता काय चेंजेस केले ते मी सांगतो. ते भाषणाची सुरुवात अशी व्हायची, The strength of the nation lies not in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. आता इकडे if I were the prime minister मध्ये मी काय लिहिलं, the strength of the
The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of his body and soul to the cause of unity and integrity of the nation. This relevant थोडेसे fill in the blanks केले. पुढे असं होतं की however with every salute and cheers to a grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting. Sometimes it is horrifying, sometimes frustrating. त्यावेळेला तो वेदा 95-96चा थोडा दोलायमान होता, सरकार अस्थिर होतं, चंद्रशेखर आणि या सरकार पडायच्या भानगडीत होतं. सो इकडे मी चेंजेस केले. However, with every salute and cheers to a grand and mighty past of Pandit Nehru, Indira Gandhi, our present is afflicting, sometimes frustrating, sometimes horrifying. We are at the crossroads. असे रिलेव्हंट चेंजेस केले. हे चेंजेस करण्याचा माझा एक मित्र आहे PR पाटील, जो आता क्राईम ब्रँचचा DCP आहे पुण्यामध्ये. त्यांनी हेच चेंजेस केले नापाचला. कृपया मी ज्या टेक्निक्स माझ्या वैयक्तिक आहेत ते सांगत आहे त्या कृपया वापरू नका. मात्र तुमची स्वतःची तंत्र विकसित करा. दुसऱ्या वर्षी मी UPSC प्रिलिम्स पास झालो, इंटरव्ह्यू पास झालो, मेन्स पास झालो, इंटरव्ह्यूला गेलो. त्यावेळेला तर खूप वाईट परिस्थिती होती. टायची गाठ सुद्धा आम्हाला बांधता येत नव्हती बऱ्याच जणांना. मग प्रॅक्टिस टायच्या सेशन चालायचा आमचा महाराष्ट्र मध्ये राहायची सोय. म्हणजे ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा बसलो, दिल्लीच्या ट्रेनमध्ये पहिल्यांदा बसलो. मला ट्रेनचा अनुभव पण नव्हता. म्हणजे मला हेही माहित नव्हतं की वरच्या बर्थवरती आपला नंबर आला ते खालच्या बर्थवरती दिवसभर बसता येतं. खाली 2 मुलींचा नंबर होता, त्यामुळे त्यांना विचारलं, त्या काय बोलल्या, अपमान केला म्हणून मी 28 तास वरतीच तेवढा प्रवास केलेला होता. दिल्लीला पोहोचलो त्यावेळेला एका महाराष्ट्रामधल्या एका रूम मध्ये आम्ही 14-15 जण असे खिंडोळे घातलेले. शेजारच्या रूम मध्ये एक IIT IIM झालेला एक मुलगा, आमचाच मित्र आहे, तो अजून संपर्कात असतो. तो इंग्रजी असं बोलायचा, त्याचे इकॉनॉमिक्सचे कॉन्सेप्ट एवढे क्लिअर की मी आनंदला म्हणायचो, अरे आपलं काय जमणारं काम नाही, आपण गावाला जाऊन आपलं फौजदार भरती वगैरे काहीतरी करू, हे IAS IPS आपल्याला जमेल असं वाटत नाहीये. आनंद म्हणायचं, अरे आता वाघ्या म्हटलं काय, वाघ म्हटलंय, खाणारच आहे ना, इंटरव्ह्यूला आलं तेव्हा. ते टाय वगैरे लावून आम्ही पोहोचलो कसं तरी. तर टाय लावल्यामुळे खूप घामायला लागला, AC मध्ये सुद्धा घामायला लागला. कारण आल्या आल्या ते अचानक एक पॅनल आपल्याला अनाऊन्स होत असतं. MPSC मध्ये आपल्याला अगोदर पॅनल माहीत असतं, तशी इथं परिस्थिती नाही आहे. इथं अगोदर अचानक पॅनल्स डिक्लेअर होतात. आणि आम्ही रात्रभर देवाची प्रार्थना केली होती की लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथचं पॅनल नको नको नको. कारण ज्यांचं रिजनल लँग्वेजमध्ये तेलुगू, मराठी, मल्याळम यांचं ज्यांचं माध्यम असेल त्यांना मार्क्स कमी देतात, असा एक गैरसमज असेल. आणि गेल्या गेल्या तेच पॅनल आहे हे डिक्लेअर झाल्यावर आमचा घाम वाढला. मग ते काय कसा तरी सोडून ठेवला, घाम पुसत पुसत. माझ्या अगोदर आमचा तो BTech MMS झालेला मुलगा आतमध्ये जाऊन आला, तोही घाम पुसत आला. म्हणलं अशी ह्याची परिस्थिती तर आपलं काय म्हणतो. नेक्स्ट मी दरवाजा ठोठावून आतमध्ये गेलो, मॅय कमिंग सर म्हणून. काही अंतरावर असं समोर टेबलच्या लगेच तुम्ही बसत नसते, काही अंतरावर खुर्ची असते. म्हणजे नखशिखांत तुमची पर्सनॅलिटी रीड करते. घोड्याच्या नाला जसा अर्धगोलाकार आकार असतो तशा पद्धतीचं टेबल असतं आणि काही अंतरावर ती खुर्ची असते. तुमची रिडिंग पर्सनॅलिटी, कोपऱ्यात एक सायकॉलॉजिस्ट पण बसलेले असतात तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारे. आणि माझ्याबरोबर कुलकर्णी मॅडम होत्या, त्या म्हणजे माझ्या इंटरप्रिटर होत्या भाषांतर करण्यासाठी. म्हणजे पॅनलनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला, त्यांनी मराठीत करून मला सांगायचं, मी मराठीत उत्तर द्यायचं, त्यांनी इंग्रजीमध्ये पॅनलला सांगायचं. अशी दळबद्री आमची परिस्थिती. तर त्यांनी माझा बायोडाटा सुरेंद्रनाथ सरांनी बघितला. ते लेफ्टनंट जनरल AVSM BVSM आर्मी मधले 2 नंबर रँकचे अधिकारी, गोरे पान, उंच 6.5 फूट. त्यांना बघितल्यानंतरच पहिल्यांदा धडकी बसलेली होती. बघितला बायोडाटा, विश्वास, यू हॅव ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, व्हाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश, देयर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड अस. मी उत्तर दिलं, सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, प्लीज अलाउ मी टू स्पीक इन मराठी. नो नो विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडकं तोडकं जेवढं काय जमेल ते बोल म्हणे. ओके सर, आय ट्राय माय बेस्ट म्हणून मी सुरुवात केली. त्यांनी माझा बायोडेटा पाहिला. म्हणे, विश्वास, यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड इन 1994, दिस 3 years व्हॉट आर यू डुइंग, 3 वर्ष काय करतोय, 94 ला ग्रॅज्युएट झालास. मी उत्तर दिलं, सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटिटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वॉज फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल यूथ ॲज वेल फॉर डिसेमिनेटिंग रॅशनल अँड व्हायबल आयडियाज इन रुरल फोक्स. इम्प्रेस झालंय, विश्वास, यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं.
त्याच्यापुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. काय त्यांनी मला घाशीराम कोतवाल बद्दल प्रश्न विचारला. मग ते काय मला सर घाशीराम कोतवाल इज अ ड्रामा, वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. मग नाना फडणवीस वॉज शोन ॲज बिहाइंड वुमेन पर्सन. आता बिहाइंड वुमेनचा अर्थच काय ना. मग त्या मॅडमना म्हटलं की स्त्री लंपटचं भाषांतर करा काय. त्यांनी ते काहीतरी वुमनायझर सांगितलं. पण पुढचे मला इंटरव्ह्यूचे ट्रॅक माहीत असायचे. मला कोणता पुढचा प्रश्न विचारणार हे बऱ्याचदा माहीत असायचं. मी काय फोडले नव्हते प्रश्न, पण माझं व्यक्तिमत्व मी तशा पद्धतीने बनवलेलं होतं. मास लिटरसी, रुरल रिकन्स्ट्रक्शनवरती काम केलेलं होतं. त्यावेळेला एक पिरियड होता की अण्णा हजारेंची मुवमेंट खूप होती. तर अण्णा हजारेंच्या गावात जाऊन ते त्यांचं काम, ते श्रमदान आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, या सगळ्या गोष्टी जवळ जाऊन पाहिलेल्या होत्या. त्यामुळे ती असरकीतपणे चांगली उत्तरं मराठी, हिंदी, इंग्रजी जमते त्या भाषेत दिली. शेवटचा प्रश्न त्यांनी मला खूप इंटरेस्टिंग विचारला. विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है, हिंदीमध्ये विचारला. इट वॉज कन्फ्युजिंग. मी बाहेर बसलेले सुगंध, आनंद हे सगळे मला आठवले. मग एवढा मोठा प्रवास केलाय, मग IAS होईल, IPS होईल, कमिशनर होईल, कलेक्टर होईल, मग लोकांचे प्रश्न सोडवेल, असे काहीतरी उत्तर दिलं असतं तर ते बोगस किंवा बेगडी वाटलं असतं. तर म्हटलं मला सर मोटिवेट करणारी एक कविता आहे जी कदाचित माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकते. तुमची परवानगी असेल तर ती कविता म्हणून दाखवतो. त्यांनी मला परवानगी दिली. द पोएम ऑफ ला मानशा. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो. ज्या शत्रूचा कुणी पराभव करू शकत नाही त्याला मला जाऊन हरवायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो. ज्या ठिकाणी शूर धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन त्यांना मला हरवायचं आहे, तिथं धावायचं आहे. टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू विअरी. माझे हात, पाय, बाहू सगळं शरीर थकून गेलंय, परंतु समोर मला एव्हरेस्ट दिसतोय. ते एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे. To reach that unreachable star. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right, without questions, without pause, to be willing to march into the hell for a heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाहीये, कोणताही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. हे कारण खूप महत्वाचं आहे. And I will be only true to that glorious quest, and I will lie peaceful and calm when I am laid to my rest, and the word will be enough that one man scorned and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. 26/11च्या रात्री माझी पत्नी मला बऱ्याचदा विचारते की तुम्ही तुमचे लहान मुलं तुम्हाला दिसली नाहीत का, तुमचे आई वडील दिसले नाहीत का, तुम्हाला तुमचं बळ येईपर्यंत वाट का पाहिली नाही, ते आत्महत्या नव्हते का. त्यावेळेला येणारे आक्रोश, त्यावेळेला येणारे हाका जर मी ऐकल्या नसत्या, माझे हात थरथरले असते, मी घाबरून कुठेतरी लपलो असतो, मी माझ्या नजरेतनं उतरलो असतो. विच इज व्हेरी डेंजरस. खूप धोकादायक आहे. आणि नजरेतनं उतरलो असतो कदाचित मी 2-3 महिन्यांनी आत्महत्या केली असते. आपल्या नजरेतनं कधी उतरायचं नाही. स्टील दॅट मॅन कवर्ड विथ स्कार्स. त्या माणसाच्या शरीरावर युद्धातल्या अनेक जखमा आहेत. तो तुमच्या समोरचा आदर्श असला पाहिजे. त्या सर्व्हिसमध्ये यायचं हे खूप महत्वाचं आहे. चेंज, परिवर्तन, पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह, होकारात्मक आणि रचनात्मक परिवर्तन, यासाठी मला यायचं आहे. मला सिस्टीममध्ये पॉझिटिव्ह बदल घडवून आणायचे आहे. एक परमेश्वराची प्रार्थना आहे, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकत नाहीये ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे. आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. शहाणपण खूप महत्वाचं आहे. इथं मोठ्या संख्येने माझ्या बहिणी आहेत म्हणून मी मुद्दाम एक शेवटचं उदाहरण सांगतो. शिक्रापूर पोलीस स्टेशन, पुण्याला SP होतो मी, आणि पोलीस स्टेशनला गेलेलो होतो. सिव्हिल ड्रेसमध्ये होतो.
एक महिला त्या ठिकाणी बसलेली होती, नऊवारी घातलेली, 3 पोरी होत्या तिच्याबरोबर. सेल्फी विथ डॉटर सध्या खूप पॉप्युलर पाहायला लागलंय म्हणून मुद्दा म्हणून सांगतोय. मी तिच्याजवळ गेलो, सिव्हिल ड्रेस मध्ये होतो, पण मी बऱ्याच असा प्लेन क्लोथ मध्ये फिरत असतो, कारण खरं काय समाजात चाललंय त्यानंतरच कळत असतं. तिला विचारलं, का ताई कशासाठी आलीस? तिनं बोलायला नकार दिला. तोंडाला असा नऊवारीचा पदर ठेवलेला होता, दाबून बोळा बनवून असा. तिच्या 3 पोरी होत्या. पहिली असेल 8-9 वर्षाची, दुसरी असेल 5-6 वर्षाची, तिसरी तिच्या मांडीवर बाळ होतं, म्हणजे एखाद्या वर्षाचं बाळ असेल. तेवढ्यात इन्स्पेक्टर क्षीरसागर तिथे आले, मला कडक सल्यूट केला. तिच्या लक्षात आलं की हा कोणतरी मोठा साहेब दिसतोय, म्हणून तिनं मला बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी तोंडाचा गोळा बाजूला केला, तर भळाभळा तिच्या तोंडात रक्त यायला लागलं. आणि मी बोलतोय तर तिनं मला डावा हात करून टाकलं. तिच्यात तिचे 7-8 दात पडलेले होते, ती घेऊन आलेली होती दात. म्हटलं काय ताई, कुणी ऍक्सिडेंट झाला, कुणी मारलं, काय झालं? दातच पुढे पडलेले होते ना, त्यामुळे जिभेचा दाताचा संपर्क होत नव्हता, बोलताच येत नव्हतं. त्यावेळेला तिची 8-9 वर्षाची मोठी मुलगी होती ना, ती आपल्या आईची परिस्थिती बोलून मला म्हणाली, साहेब वगैरे काय नाही, दादा म्हणाली, दादा ते आम्हाला भाऊ होत नाही ना, म्हणून आईच्या तोंडामध्ये बाबांना वरवंटा घातला. पुरुष असण्याची लाज वाटली. इन्स्पेक्टरला शिवाय दिला की हिला मेडिकल हेल्प द्यायची सोडून तुम्ही इथं का घुसवून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा तिला हॉस्पिटलला पाठवा आणि तिच्या नवऱ्याला आणा. 307 अटेम्प्ट टू मर्डर, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा आणि माझ्यासमोर त्याला लॉकअप मध्ये बंद करा म्हटलं. तिच्या लक्षात आलं की मी तिच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतोय. तिने माझे पाय पकडले आणि विनवण्या करायला लागली की अहो साहेब, माझ्या पोरी रस्त्यावर येतील, तिला जेलमध्ये कशाला टाकताय, माझं नाम न चुकाचं लावून द्या. ही जर परिस्थिती आज स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली असेल तर आय डोंट नो. ही खूप छान कविता 50 वर्ष ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली त्यावेळेला कुसुमाग्रजांनी लिहिलेली होती. स्वातंत्र्य देवतेची विनवणी आहे. मला वाटतं तुमच्या आयुष्यातलं ते उद्दिष्ट असलं पाहिजे, धैर्य असलं पाहिजे. स्वातंत्र्य देवता विनवणी करतीये, 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, बघतील तिसरे करतील दुसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव मानासटीला तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छोडू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड पुकाचे गिळू नका. गुणी जनावर जळू नका, लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका. मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.